जय गजानन. ऋषभ राशीवाल्यांसाठीचा आपण गायडन्स घेणार आहोत, प्रिडिक्शन बघणार आहोत टॅरोकडनं. ऋषभ राशीवाल्यांसाठीचा हे पुढचा काळ कसा असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण बघूया ऋषभ राशीवाल्यांसाठीचा पुढचा काळ कसा असणार आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं, आता पुढचा काळ काय आहे. बेस्ट पॉझिटिव्ह सिच्युएशन आहे. या काळामध्ये तुमच्यासाठी सगळंच काही चांगलं लिहिलेलं आहे. फक्त सगळ्या गोष्टी बॅलन्स करून चालायच्या आहेत. आणि हो, म्हणजे खूप ग्रोथ पण आहे. तुम्ही एकदम डिटर्मिनेट राहाल, एकदम किंग सारखे बिहेव करणार घरामध्ये. किंग सारखं तुमचं वातावरण राहणार आहे. जसं किंग फोकस स्टेबल असतात आणि किंगचं कसं नेचर असतं की किंग सगळं काही आवरून घेतो. फक्त तुमचं मूड खूप शिफ्ट होईल ह्या काही काळामध्ये. जसं हवा कधी इकडच्या दिशेला कधी तिकडच्या दिशेला, तसं तुमचं शिफ्ट होत जाणार. तर त्याला फक्त तुम्हाला फोकस करायचंय. कुठलीही गोष्ट फोकस केली काळ तुमचाच आहे. आणि दुसरं म्हणजे जे तुम्ही करणार त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट सक्सेस मिळणार आहे. बेस्ट म्हणजे एवढ्या काही दिवसामध्ये जी गोष्टीवर तुम्ही काम करत होते त्याच्यात तुम्ही आता सेलिब्रेट करण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट तुम्हाला सक्सेस होण्याची वेळ आलेली आहे. ती अशी सक्सेस होणार आहे की ती स्टेबल राहणार आहे, ग्राउंडेड राहणार आहे. सो एकदम म्हणजे जोरोशोरोमध्ये ती गोष्ट होईल आणि त्याचा आनंद इतरांनाही होईल. तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स फॉरएव्हर असतील, तुमचे कॉलिग्स असतील, सगळ्यांना, तुमच्या हाताखालचे जे वर्कर्स असतील त्यांनाही त्याचा खूप आनंद होणार आहे, बेनिफिट्स होणार आहे. हे गायडन्स तुम्हाला, हे प्रिडिक्शन तुम्हाला टॅरोद्वारे आलेलं आहे. सो फक्त तुम्हाला स्टेबल राहायचं आहे. सगळ्या गोष्टी जे करत आहेत ते पूर्ण करा, अर्धवट सोडू नका. प्रिडिक्शन आवडलं असेल आणि तुम्हाला रेझोनेट झालं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटही नक्की करा की तुम्हाला ही प्रिडिक्शन रेझोनेट झाली की नाही ते, असं म्हणून. जय गजानन.